अमोल सावंत, राजकीय संवाद चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आजचा विषय तुम्हाला तर माहितीच आहे, दररोज आपण 10 वाजता कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दुरळा महानगरपालिकांचा। दुरळा या महानगरपालिकेचा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा मी करतो आणि विषयाला सुरुवात करूया। अर्थातच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाली आणि या युतीबद्दलच आपल्याला आज बोलायचं आहे। त्या युतीमध्ये नेमकं काय, युतीचं महत्त्व काय, युतीमध्ये आपण युती केल्याने काय सिद्ध केलं ह्या दोघांनी म्हणजे राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी, हे आपल्याला आज पाहायचं आहे। चला तर विषयाला सुरुवात करूया। काल 12 वाजता पत्रकार परिषद चालू झाली। पत्रकार परिषद अवघे 12 ते 15 मिनिटाचीच होती, पण या 12-15 मिनिटांमध्ये त्यांनी महाराष्ट्राला एक असं संकेत दिला, महाराष्ट्राला एवढं सांगितलं की आम्ही भाऊ दोन्ही एकत्र आलेलो आहे, आता मराठी माणसांनी एकत्र यावं। राजसाहेब ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आणि ही युतीची घोषणा केल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांचा वर्षाव करून त्याची एक दाद दिली। मला प्रश्न एवढा पडला की आता महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका प्रत्येक शहरामध्ये आता नाशिक असू द्या, कल्याण असू द्या, पुणे, मुंबई, ठाणे अशा सर्व महानगरपालिकांमध्ये आता युती होणारे निश्चित झालं असलं तरी आता त्यांच्यापुढे जे आव्हान आहेत त्या आव्हानांना ती उत्तरं कशी देतील, आव्हानं कशी पेलतील। ज्या वेळेला 2000 साला राजसाहेब ठाकरे असे बोलले होते की मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, ज्या बडवे लोक आहेत त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशा पद्धतीनं शब्द वापरले गेले होते। पण आता ते शब्द सगळे जुने झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये युत्या आघाड्या जिथं जिथं होणार नाही तिथं तिथं झाल्या। भारतीय जनता पार्टी कधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाईल का हे वाटलं होतं का, किंवा त्यांना घेईल का? काँग्रेसमधल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टी जर घेत असेल तर मग ह्या दोन भाऊ जर कट्टर विरोधक जर राजकारणामध्ये होते, ते एकत्र येऊन आता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी, मराठी माणसाच्या जर हिताच्या गोष्टी करत असतील तर मग त्याच्यामध्ये वेगळं काय? मराठी माणूस जर एकटं व्हावा, एकटा राहावा, एकटंवाला म्हणजे एकत्र राहावा असं जर वाटत होतं, म्हणून तर त्या दोघांनी आपली युती केलेली आहे। आणि ह्या युतीचा परिणाम 2026ला म्हणजे 16 तारखेला जानेवारीच्या आपल्याला त्याचा एक वेगळा काहीतरी अर्थ किंवा त्याच्यातून वेगळं काहीतरी निष्पन्न माहितीच पडेल। पण जी युती झाली ती युती दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन केलेली आहे, मराठी माणसासाठी केलेले आहे, मुंबईतल्या मराठी माणसांसाठी केलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ठणकावून। आणि येणाऱ्या काळामध्ये आता ज्यावेळी सभा चालू होतील त्या सभेमध्ये ते स्वतःहून कशा पद्धतीने त्याचा प्रचार होईल आणि मराठी माणसाला सांगून देतील, मराठी माणसाला सांगतील की आम्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रातल्या ज्या ज्या निवडणुका असतील, महाराष्ट्रातल्या ज्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतःहून प्रयत्न